नमस्कार. मकरंद वाईकर मिराकल पंढरपुरी चॅनल. पिंजरा चित्रपटातल्या श्रीधरपंत गुरुजी म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू अभिनेते, त्यांचा पुतळा गावानं तयार करून ठेवला. त्यांच्या पश्चात गावानं पुतळा करून ठेवला आहे. त्या गाव आदर्श करणाऱ्या, त्यासाठी जे कष्ट घेणाऱ्या श्रीधरपंत गुरुजींचा पुतळा गावानं करून ठेवला. त्या श्रीधरपंत गुरुजींचा पुतळा आपण प्लॅस्टरच्या तुकड्यामध्ये कोरून तयार केला आहे. डॉक्टर लागूंचा पुतळा, पिंजऱ्यामधला श्रीधरपंत गुरुजींचा पुतळा तयार केला. सगळ्या गावावरची त्यांच्यावर अपार श्रद्धा, त्यांच्यावर अशी अपार श्रद्धा होती. अशी गावाचे आदर्श गुरुजी श्रीधरपंत गुरुजींचा पुतळा गावानं करून ठेवला. ज्यावेळी त्यांना स्वतःलाच शेवटी अटक होती, त्यांच्या हातात जे ठसे बाजीरावाच्या गुप्तीवर सापडतात, त्या तमाशातल्या मास्तरलाच त्या गुरुजींच्या खुनी म्हणून पोलीस पकडून नेतात आणि गावाकडे मुद्दाम त्यांना आणले जाते. त्यावेळी गावकरी हवालदिल झालेले, गावकरी मनस्क झालेले, संपूर्ण असं चित्रण बघायला मिळालं. विश्रांतरामांचं दिग्दर्शनाचं कसं होतं ते. बरचे बहादर म्हणून पुरे ज्येष्ठ नट होते, अभिनेते होते. त्याने त्यामध्ये गावकरी म्हणून मोठा त्यांच्यावर ताव काढलेला दाखवला. तर ताव विशेष असा होता. अरे बघ बघ गावानं, अरे गुरुजींचा पुतळा केला, एवढ्या श्रद्धेनं पुतळा केला, सगळ्यात त्यांचा खून केला. अरे खोटा फेडशील हे पाप, खोटा फेडशील. इतक्या थोर भल्या देव माणसाचा तू खून केलास, त्या परास तू कामी आला नाहीस, कोणाला सुतक आलं नसतं. अशा थोर माणसाचा खून करणं परेस, असं ते ओरडतात, तिच्या अंगावर धावून जातात. अरे काय मिळवलंस, एवढ्या थोर माणसाला मारून काय मिळवलंस, काय मिळवलंस. आता हात जोडायचं नाटक कशाला करतोस तू. बघ बघ ह्याची चांगली काळावरून तिंड काढा, तिंड. वरचे बहादर अतिशय संतापलेले, तावलेले दाखवलेत. पिंजऱ्यामधले गुरुजींचा हा पुतळा आणि प्लॅस्टरमध्ये तयार केला, प्लॅस्टरमध्ये कोरून तयार केला. तो टाचणी, खेळा, ब्लेड, तार या टोकेरी वस्तूंनी, स्क्रूड्रायव्हर या टोकेरी वस्तूंनी तो कोरून तयार केला. आपल्या चरणी समर्पण आहे. यूट्यूब चरणी, मायबाप फेसबुक चरणी, मायमौली फेसबुक, मायमौली यूट्यूब असेल, दोहींच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी, रसिकांच्या चरणी आणि त्या महान दिग्दर्शक विश्रांतरामांच्या चरणी आणि त्या ज्येष्ठ अभिनेते, देवतुल्य अभिनेते डॉक्टर श्रीराम लागूंच्या चरणी आपण ते अर्पण करीत आहोत. रसिकांच्या चरणी अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही. मला 5,000 व्ह्यू आहेत, सबस्क्रायबर नाहीत. सबस्क्राईब ही खरी कृपा आहे. सबस्क्राईब करा, ती खरी कृपा आहे. 5,000 आहेत, व्ह्यूअर आहेत,
सबस्क्राईब नाही. जय रे रामकृष्ण हरी. माझा मोबाईल नंबर 72 64 82 71 हा नंबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षण जगत.